यशवंतराव वरुडकर. अरे बोलू नको ना, माझे सगळे प्रश्न खराब होते. आता माझा पुढचा प्रश्न होता की अण्णांच्या वडिलांचं नाव काय, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे हरकत नाही, वेडोपंत वरुडकर. वेडोपंत वरुडकर त्यांचं नाव होतं आणि ते म्हणजे मामांचं जे आपलं म्हणजे मूळ आहे ते हिंगोली जिल्ह्यातलं वरुड नावाचं गाव आणि म्हणून आपण वरुडकर आहोत, म्हणजे वरुडकर फॅमिली. आणि आजी जी होती ती ब्रह्मगाव म्हणून एक गाव होतं जे आता पाण्यामध्ये गेलं वगैरे वगैरे, माजलगाव तालुक्यात आणि त्या धरणामध्ये गेलं आणि म्हणून ते ब्रह्मगावकर होते. आणि ते ब्रह्मगावकर होते म्हणून मग ते हे जे कुलकर्णी बाबासाहेब कुलकर्णी आपले जे वळवंतराव कुलकर्णी होते त्यांची आई वगैरे वगैरे तो तिथून संबंध आलेला आहे. ठीक आहे. आता हे वेडोपंत वरुडकर सगळं. अण्णांचा जन्म केव्हा झाला, आता हा प्रश्न जो आहे हा पहिल्यांदा सीला आहे, हा पहिल्यांदा सीला आहे, सी नंतर बीला आहे. आधी पहिल्यांदा सी. अण्णासाहेबांचा जन्म, आता अण्णा म्हणजे सगळे अण्णासाहेब म्हणतात, माझ्या तोंडात ते अण्णा बसले ते अण्णाच बसले, पण अण्णासाहेबांचा जन्म केव्हा झाला, सी चा प्रश्न. आता तुम्ही सांगू नका एकमेकांना सांगू नका, कारण तुमचं प्राईज जाईल. मला माहिती, तुला माहिती, मला माहिती. ठीक आहे. सी ला प्रश्न आहे, सी ला माहिती आहे, सांगू नका. ठीक आहे. सी झाला. सी झाल्यानंतर, कारण या प्रश्नानंतर अजून 10 प्रश्न आहेत त्याच्यावर. पूर्ण अण्णासाहेबांचं जीवन आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. पुढच्या 1 तासामध्ये तुम्हाला अण्णासाहेबांची बऱ्यापैकी माहिती कळेल, जी एक माहिती असायला पाहिजे. आणि मी दावा करतो बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती नक्की जातात. आता जे कळेल ना ते तुम्हाला माहिती नाही आहे. इट इज गोइंग टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. ठीक आहे. ओके. बी ला आपण सगळ्यांनी आपण स्वतःला ना खूप भाग्यवान समजलं पाहिजे की आपण अशा फॅमिलीशी असोसिएटेड आहोत आणि म्हणून म्हणजे अशा ठिकाणून आपण वरती आलोत. आणि जसं जसं बोलेल ना मी तसं तसं कळेल की काय परिस्थिती होती. म्हणजे 1921 ते 1954 काय परिस्थिती होती, डोळ्यात पाणी आणण्यासारखी परिस्थिती, आणि कुठून आपण आलेलो आहे हे आपण सगळं समजून घेणार आहोत. ठीक आहे. प्रश्न, नेक्स्ट प्रश्न. अण्णांचा जन्म केव्हा झाला, सी नाही. आता बी. बी मध्ये कोणी आपापलं ठरवायचं. बी मध्ये मी सांगतो. बी मध्ये शैलेश कोण आहे, मला स्टोरी सुद्धा माहिती आहे. शैलेश इज ए. शैलेश नको सांगू कारण माझी स्टोरी अनफोल्ड होणार आहे. ठीक आहे. शैलेश इज ए. शैलेश इज नॉट बी. शैलेश शुड बी ए. ठीक आहे. बी कोणाला माहित असेल तुम्हाला शैलेश. ए माहिती आहे. ए सांगा अदर दॅन शैलेश. कुंदा त्याला माहिती आहे, बेबी त्याला माहिती आहे. एक मिनिट सांग. अदर दॅन शैलेश आणि कुंदा ते कोणाला माहिती आहे. अण्णांचा जन्म कधी झाला, नाही दादांना माहिती, दादांना सगळ्यात माहिती. अण्णांचा दादांनीच माहिती. अण्णांचा जन्म कधी झाला कोणता ते 1888 89 आहे. बरोबर. शैलेश 1888 त्याची का ते 1888 सांगू का. ते सांग. अण्णासाहेबांचं मला हे आठवतं की बाबांनी सुद्धा मला 2-3 वेळा सांगितलं, अण्णासाहेबांनी सांगितलं त्याच्या आजूबाजूला फुल सोलार इक्लिप्स होता, त्याच्यामुळे ती डेट 1888 माहिती आहे. तर एक्झॅक्टली कधी सोलार इक्लिप्स होता माहिती नाही, पण सोलार इक्लिप्स 1889 साली जन्म झालेला आहे. मी एक्झॅक्टली सांगतो तुम्हाला. आणि 18 डेट माहित नाही कारण त्यावेळेस तिची वेळ असायची. 1889 आणि गेले 1984 गेलो त्याच्या लग्नाचे 10 दिवस दाखवले, 15 दिवस जे काही. तो म्हणजे अण्णा 96 वर्ष झाली, 96 इयर्स. आणि आपल्याला अशी एक काय म्हणतात त्याला एक लिगसी किंवा आपल्याला अशी एक विरासत आहे की जिथे जीन्स आपल्याकडे असेल तिचे 96 वर्ष झाली. आणि आज मामा 91 वर्ष. म्हणजे आता हे सगळ्याला आपल्याला आणि त्यांचं जीवन आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण सगळे कसे 91 वर्ष जगू, आपण सगळे कसे 96 वर्ष जगू हे आपल्याला समजून घ्यायचं. त्याच्यासाठी हे सगळं. ओके. सो हा झाला दुसरा प्रश्न. ठीक आहे. आता अण्णा जन्मले, शिक्षण वगैरे झालं. ओके. सगळ्यांना एक स्टोरी माहिती आहे की अण्णा असोसिएटेड होते एम ए स्वामी बरोबर याच्यामध्ये. आता हे कोणाला माहिती आहे का की ते आता ABC सगळ्यांना विचारतो. एम ए स्वामी बरोबर अण्णा कधी गेले आणि नंतरची स्टोरी काय होती पुन्हा ते जी स्टोरी माहिती आहे ती पुन्हा ती सांगेल, सांगेल. मला थोडी माहिती आहे. आणि ही बेबीताई जी स्टोरी सांगेल ती चूक आहे. अण्णासाहेबांचं आधी एक लग्न झालं होतं, त्यांना एक मुलगा झाला होता आणि तो मुलगा साधारण बायको वाढली होती त्यांची पण मुलगा होता आणि मुलगा 12 वर्षापर्यंत जिवंत होता. आणि अण्णासाहेबांना हे पण माहिती होतं की त्यांना कोणतरी भविष्य सांगितलं होतं की हा मुलगा सर्पदंशाने मारेल.
मरे. विंचू तर तांबे अण्णासाहेबांनी त्याच्यासाठी ते मंत्र पण शिकले होते, परंतु ऐन वेळेस तेव्हा काय झालं माहित नाही, पण जेव्हा तो सर्पदंशित आहे, विंचू झाला होता, तेव्हा अण्णासाहेब ते काही करू शकले नाही. तो मुलगा पण गेला आणि तो मुलगा गेल्यावर मग त्यांना जास्त विरक्ती आली आणि म्हणून मग ते टेंबे स्वामींकडे गेले आणि टेंबे स्वामींकडे साधारण 12 वर्ष ते होते. 11-12 वर्ष ते टेंबे स्वामी बरोबर होते. त्यांच्याबरोबर गुळवणी महाराज तेव्हा होते, शंकर अजयगावकर ते पण होते. गुळवणी महाराज पुढे खूप मोठे झाले आणि म्हणजे त्यांनी तोच पंथ निवडला आणि त्याच्यानंतर जेव्हा टेंबे स्वामी म्हणजे त्यांचे शेवटचे दिवस होते, तेव्हा त्यांनी अण्णासाहेबांना सांगितलं की तू आता इथे थांबू नकोस, तू परत जा आणि परत संसार कर. आणि त्याच्यानंतर आजीशी लग्न झालं आणि आजीच्या आणि त्यांच्यामध्ये वयाचं खूप अंतर होतं. 17 वर्षाचं अंतर होतं असं. 17. यातल्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्या ठीक आहे. आता मी तुम्हाला ह्याच्यातली काय चूक आहे ही सांग, जी मला आता मामांनी परत सांगितली. पहिली गोष्ट, 1889 साली जर का अण्णांचा जन्म झाला, टेंबे स्वामी शके 1776ला जन्मले आणि 1836ला गेले. शके म्हणजे टेंबे स्वामी साधारणतः 1900 साली वगैरे म्हणजे ते झाले आणि ते 1911च्या आसपास टेंबे स्वामी वारले. 1911ला 1911ला मामा आणि आजी अण्णा हे 11 आणि 11 22 वर्षाचे होते. 22 वर्षाच्या मुलाला 12 वर्षाचा मुलगा असणं शक्य नाही. म्हणजे टेंबे स्वामी ही जी स्टोरी आपल्याला माहिती आहे की टेंबे स्वामींकडे ते होते, आधी त्यांचा मुलगा गेला होता, मग टेंबे स्वामींकडे गेले आणि नंतर मग ते टेंबे स्वामी गेल्यानंतर अण्णा परत दुसरं लग्न केलं. ह्याच्यात फ्लॉ आहे. ह्याचा फ्लॉ हा आहे की टेंबे स्वामींच्या आधी अण्णांचं लग्न झालेलं नव्हतं. जे नंतर जे टेंबे स्वामी 1911 साली गेले महाराज, नंतर ही सगळी स्टोरी की आता त्यांनी सांगितलं की गुळवणी महाराज तुम्ही अध्यात्माला लागा, लक्ष्मणराव तुम्ही संसारात जा. त्यांनी बघितलं असेल त्यांच्या दिव्य शक्तीने किंवा हा माणूस संसारामध्ये जास्त चांगला आहे किंवा त्यांना पुढचं दिसलं असेल जे काय असेल. 1911 साली जायच्या अगोदर त्यांनी सांगितलं की तू आता लग्न कर आणि 1911-12ला अण्णांनी लग्न केलं. मग मुलगा झाला. तो मुलगा नंतर 12 वर्षात झाला. तो 1925च्या आसपास गेला आणि 1925च्या आसपास गेल्यानंतर आजींशी लग्न केलं. आजीचा जन्म 1917चा आणि 11 वर्ष 12 वर्षाच्या आसपास आजींची लग्न झालं असेल म्हणजे 1930च्या आसपास आणि 1931चा मावशीचा जन्म. तर आपल्याला सगळ्यांना ही स्टोरी माहिती होती. आता हा चेंज आहे आपल्याला. हे चेंज आहे की अण्णा नंतर कुठेतरी त्यांना महाराजांना, मला असं वाटतं की महाराजांना वाटलं असेल की हा माणूस अण्णा हे सांसारिक जीवनामध्ये जास्त यशस्वी होते. अण्णांनी एक लॉ मास्टर लॉ क्लास अण्णांनी एक 1911 नंतर एक डिप्लोमा सर्टिफिकेट टाईप होता लॉचा, मॅट्रिक नंतरची, त्याला म्हणतात लॉ क्लास. वकील नव्हते ते, त्यांनी एक 2 वर्षाची जे काय असेल ते 2 वर्ष हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करताय ते केलं त्यांनी आणि साधारणतः 1912-13-14 जे काय असेल 1913-14 पासून ते 1950 म्हणजे मामांची इंजिनिअरिंगची ॲडमिशनच्या आसपासपर्यंत त्यांनी वकिली केली. आणि जे आपण जे सगळ्यांनी ऐकलेलं आहे की ती वकिली इतकी चालली वकील आणि ते इतके फेमस वकील होते आणि तो जो काळ होता तो काळ इतका चांगला बघितला त्यांनी 1945 पर्यंत. आणि 45-47 साली जेव्हा इंग्रजांचं म्हणजे इंग्लिशमध्ये सगळं कन्वर्ट झालं आणि ह्यांचं उर्दू बिर्दू फारसी बिरसी सगळं मागे पडलं आणि त्यांची वकिली कमी झाली. साधारणतः आईचा जन्म तिथपासून फॅमिलीची अवघड दिवस चालू झाले थोडक्यात साधारणतः. आणि ते नंतर पुढचा प्रश्न, आता पुढच्या परफॉर्मन्स नंतर पुढचं हे करू. पण असं ऐकतात की त्यावेळेस घरी गाडी होती मामांच्या लहानपणी वगैरे. ड्रायव्हरला आजोबा रिटायर झाल्यानंतर अण्णासाहेबांनी दान करून टाकली. त्याच्या मुलीचं लग्न होतं म्हणून देऊन टाकले. जा गाडी घेऊन जा. आणि म्हणे आंबोर ते सांगायचे अशा बरण्या भरून बदाम काजू वगैरे Dry हे बाबांनी सुद्धा मला सांगितलं. आणि कितीतरी लोक शिकले, किती माहिती. Actually खूप जणांना आणि खूप लोक जेवायला असायचे घरी. काय नाही ते ना, जेव्हा आजी गेली ना तेव्हा जे लोक आले होते ना, खूप जण आले होते, त्यांनी सांगितलं की आजीने आम्हाला घरी खाऊ घातलेलं आहे म्हणून. त्याच्यातले सदाशिवराव पांडे, हयात खूप जण आले. नगरकर. याच्यामध्ये अजून एक मजेशीर पण गोष्ट आहे आणि जे मला मला आवर्जून मेन्शन करायची. आजींचा जन्म 1917चा, 30च्या आसपास लग्न झालं म्हणजे 13 वर्षी, त्यावेळेस 13-14ला लग्न. आणि त्यांचे आई वडील वगैरे सगळे आधीच गेले होते. 30ला लग्न झालं, 31ला हे झालं.
47 पर्यंत अण्णांनी वकिली केली, 50 पर्यंत वकिली केली. 50 साली जेव्हा ते रिटायर झाले साधारणतः त्यावेळेस अण्णा ऑलरेडी 61 वर्षाचे होते. 60-61 वर्ष म्हणजे तोपर्यंत रिटायर झाले आणि वकिली संपली. आजींवर प्रेम होतं, वकिली नव्हती, म्हणून 1954 बंडुवाचा जन्म झाला. बंडुवाचा जन्म झाला त्यावेळेस अण्णा 65 वर्षाचे होते. सो असे जीन्स आपल्याकडे आहेत. आपण अजून 10 वर्ष काळजी घे बाई. असे जीन्स आपल्याकडे आहेत 10 वर्ष. सेकंड इयर मेडिकलला होते तेव्हा. त्यामुळे अशी परिस्थिती आपल्याकडे होती. तेव्हा बंडू कदाचित. तेव्हा 1954 आहे बंडुवाचा जन्म. ठीक आहे, म्हणजे अण्णा त्यावेळेस 54, हे 54 आणि ते 11 म्हणजे 65 वर्ष. पण 1950 साली अण्णासाहेब कसे 61 वर्षाचे असतील? अरे, ते 50 1899 ला जन्म झाला ना? 89. तर साधारणतः 50 आता ती स्टोरी नंतरची. ओके. आता पुढचा प्रमाण कोणाचा आहे? ठीक आहे, प्रवीण आणि